नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. आता आपण आहे माटुंग्यामध्ये आणि आपण 3 पार्सल पिक केलेले आहेत जे की सोडायचे आहेत आपल्याला. एक तर प्रभादेवीला, दुसरा जॅकब सर्कलला आणि तिसरा जे आहे ते भायखळा वेस्टचं पार्सल आहे. आणि आपल्याला तिन्ही पण ड्रॉप लवकरात लवकर ड्रॉप करायचे आहेत, कारण की तिसरं पार्सल मी आत्ताशी पिकअप केलं आहे. आणि आजचा दिवस खूपच स्लो चालू आहे आणि खूपच बेकार दिवस चालू आहे, कारण की ऑर्डर्स आहेत पण मला जे पाहिजेत त्या ऑर्डर्स नाही आहेत. सो बघूया आता आपण पुढच्या दिवसात काय होते. स्टे ट्यून. मित्रांनो, आपण आता पहिले ड्रॉप दिले आणि त्याच्यामध्येच आपण एक पोर्टरचं पार्सल पण उचललेलं. हे तर आपलं रॅपिडोचं आहे आणि हे दोन जे आहेत ते पोर्टरचं आहे. सो आपल्याला जायचं आहे ते नरिमन पॉईंटला घेऊन पोर्टरचं पार्सल. त्याच्या अगोदर आपल्याला द्यायचं आहे एक 7 रस्त्याला गोदरेज प्लॅनेट करून एक बिल्डिंग आहे आणि एक रहेजा रिबिविरा करून बिल्डिंग आहे, तिकडे पार्सल द्यायचं आहे. तर 2 पार्सल इकडचे आहेत 7 रस्त्याचे आणि एक पार्सल नरिमन पॉईंटचं. चला लवकर जाऊया. तर मित्रांनो, आपले 3 पार्सल जे आहे ते ड्रॉप करून झालेले आहेत. आपण चालू आहे 4थ्या ड्रॉपला, जे की पोर्टरचं आहे आणि आपल्याला ते ड्रॉप करायचं नरिमन पॉईंटला. आणि नरिमन पॉईंटला गेल्यावर ते ड्रॉप करणार आपण. त्यानंतर आज विचार चालला आहे रमासाठी गिफ्ट घेऊन जाऊ, तिला सायकल हवी आहे. तर मित्रांनो, आपण आलो होतो सायकल घ्यायला रमासाठी, बट सायकल आहेत चांगल्या, बट खूपच महाग सांगतात इथे. 2000च्या रेंजमध्ये सांगतात आहे, जे की आपल्याला ऑनलाईनला मिळत आहेत 1200, 1300, 1500 या रेंजला मिळत आहेत. त्या इथं सायकल सांगतात ते 1600 बोलतो, सॉरी 2000, 1800, 2200 असे सांगतात ते. आणि मग आपण हे ठरवलं की आता तिथनं जी सायकल घ्यायची आहे ती ऑनलाईनच घेऊया. आम्ही बघून ठेवली होती 2-3 दिवसा अगोदरच, की जर नाही भेटली कुठे चांगली सायकल तर ही सायकल घेऊया. सो इथे मी तुम्हाला दाखवेल, ही सायकल मागवणार आहे. तर आता घरी जायच्या ऑर्डर्स बघतोय. अवतारचं बघा कसं झालं आहे माझं. घरी जायच्या ऑर्डर्स बघतोय मी आता आणि बघूया किती येताना. तर 4 पार्सल घेतले होते, जे की ड्रॉप केले आपण 4 पार्सल. आणि मग इथं आलो होतो सायकल बघायला, पण सायकल तर काय घेतली नाही आता आपण. आणि आता घरी जायचं तर बोलल्यावरती ऑर्डर्स तर घेऊन जावेच लागतील, खाली हात घेऊन जाणार नाही. तर बघूया, ऑर्डर्स बघून आता पिकअप करायला जाऊ आणि मग निघूया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे घरी आणि आजचा ब्लॉग जो होता माझ्या कामाबद्दलचा, तो काही व्यवस्थित शूट नाही करता आला काही कारणास्तव. कारण की आपण गेलो होतो रमाची सायकल शोधण्यासाठी. रमाला सायकल घ्यायची होती, तर मी ती शोधत होतो. तर मिळाली सायकल, बट तिचं बजेट भरपूरच, म्हणजे ते प्राईस भरपूरच सांगत होते आणि आपल्या बजेटमध्ये बसत नव्हती. घ्यायला काय नाही, घेतली असती पण वरतीच नव्हती वाटत. कारण की तीच सेम सायकल आपल्याला ऑनलाईनला तीच सेम सायकल आपल्याला ऑनलाईनला आहे ना, म्हणजे 1200-1500च्या रेंजमध्ये भेटते. आणि तीच सायकल सेम सायकल आपल्याला ते लोक 1800, 2000, 2500 या रेंजने देत होते. तर मला नाही वरतीट नाही वाटली मला. अरे थांब थांब. तर मला वरतीट नाही वाटली, त्यामुळे मग मी तिकडून निघालो आणि ऑर्डर्स घेतले. ऑर्डर्स घेतल्याच्या नंतर भरपूरच लेट झालेला आणि अंधार पण झालेला, कारण की 5-5:30च्या दरम्यान मी गेलो होतो ऑर्डर्स घ्यायला. तर ते ऑर्डर्स घेतल्या मी आणि पिक केले, ड्रॉप केले. तर ड्रॉपच्या वेळेस पण भरपूर अंधार झाला आणि एक कस्टमर होती, ती किचकिच करत होती की तुम्ही लोकेशन ऑफ केलं. त्यांना सांगतोय मी की माझ्याकडून लोकेशन ऑफ नाही झालं, लिफ्टमध्ये होतो तर त्यामुळे लोकेशन ऑफ झालं माझं. इंटरनेट गेलं तर लोकेशन ऑफ झालं. तर ते बोलते नाही तुम्ही मुद्दामून केलं. त्यांना सांगितलं मी असं नाही केलं मुद्दामून, तरी पण ते किचकिच करायला लागले. माझ्या थांब ना पिलू, उतरते, उतर मग नीट उभी राहा, मला पकड, गळ्यात पकड. तर मी त्यांना समजवलं पण ते काय समजलं नाही. मग त्याच्यामुळे माझा मूडच गेला. तर मी आलो घरी आणि घरी आल्यावरती मी थोडा फ्रेश झालो, थोडंसं खेळलो रमाबरोबर. आणि आता मी एक काम करणार आहे की मी करणार आहे माझ्यासाठी बेसनचा पोळा, जे मला आवडतं. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा, मी तुम्हाला सांगेल कसं बनवायचं आहे ते. आता पुढे तेच रेसिपी आणि आपलं जे मेकिंग ऑफ बेसन पोळा, तर ते तुम्ही बघा. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं मी, हे असे डिस्टर्बन्स असतात. तर शांत बसा जरा दोघांनी पण. हे आवाज करू नको रमा. ॲशली आवाज करू नको प्लीज. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं
की मी बनवणार आहे आज बेसनाचा पोळा. तर माझ्या आवडीचा मी कसा बनवतो ते पहा. आणि तुम्हाला मी आता रेसिपी सांगणार आहे आणि काय काय सामग्री लागते त्यासाठी ते पण सांगणार आहे. तर आपल्याकडे आहे आता एक कांदा. बेसनाचा पोळा बनवतोय तर बेसन तर लागणारच आहे. आणि कोथिंबीर ती मी चिरून घेतलेली आहे. एक अर्धा टमाटा किंवा एक टमाटा तुमचं जसं मन करेल. आणि मी पोळ्यामध्ये टाकतो एक पनीरच आहे थोडंसं. हे 10 रुपयाच्या पीठमध्ये 50 ग्रॅम असेल. आणि 50 ग्रॅम पीठ आणि हे काय 10-20 रुपयाचं पनीर. बस झालं एवढं. आणि काय हे पाट लागणार आहे हे आहे. आणि कापायला काय लागते आपल्याकडे सुरी. चालू केलंय. तर मित्रांनो आपल्याकडे आहे कांदा आणि सुरी. आपण कांदे तुकडे करणार आहे. हे बघा हे असे. हे बघा हे असे. अटेम्प्ट. थर्ड अटेम्प्ट. A few moments later. साइडून झाला. अरे 2000 years later. मा कसं मी कांदा ना. हा आता आपण याचे करणार आहे तुकडे. तर बघा एसीची कूलिंग खूपच झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपण कांदा चिरणार आहे. जादू लक्षात आहे ना तुम्हाला? जादू लास्ट टाइम केलेली तशीच मी जादू करणार आहे. इथे या. 1 2 3. हे बघा कांदा चिरलेला आहे आपण. जादू. म्युझिक नाही टाकू शकत, कॉपीराइट येतील. जादू जादू जादू. तर कापून झालेले आहेत आपले. तर आपण याला टाकूया. जी आपण वाटी घेतलेली वाटी काय तुम्हाला काय घ्यायचं असेल ते घ्या. आणि याच्यामध्ये आपण टाकू. हे टाकल्याच्या नंतर आता आपण टोमॅटो घेतलाय. टोमॅटो काय नाही, टोमॅटो मी अर्धा घेईल. तर अर्धा टोमॅटो मी उद्या खाईल. तर हे बारीक कापून घेतलेलं. बारीक एकदम बारीक करायचं. एकदम बारीक जसं तुम्हाला जमेल तसं. तर आपण आता घेतलेलं आहे पनीर. तर पनीर आपण याच्यामध्ये किसूया. तर साफ केले नाही. अरे बापरे बाप. पनीर किसायचं आहे. किसा 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 किसा. किसाबाई यायची बाजूनी. किसाबाई आमच्या इथं आजीबाई आहेत. त्यांचं नाव आहे किसाबाई. तर आपण अशा प्रकारे पनीर क्रश करून घेतलेले आहेत. तर आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट जी की बेसन. तर बेसन टाकणार आहे. तर सगळं टाकणार आहे मी. तर ते काय 50 ग्रॅम आहे. तर मी सगळं टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर. कोथिंबीर आता पण टाकू शकतो, नंतर पण टाकू शकतो जर पाणी टाकल्याच्या नंतर. असं पाडायचं नाही. बेसन पाडल्यावर सासूबाई आपल्यावरती चिडतील. तर हे झाल्याच्या नंतर आपण एक हळद टाकूया थोडीशी, जी की त्याला येल्लो कलर प्रोव्हाइड करेल. थोडीशी हळद घ्यायची आणि त्यात टाकायची. चटणी म्हणजे लाल मसाला, लाल तिखट काय जसं तुमचा मसाला असेल. बघा एवढा मसाला आहे. तर तो तुमच्या चवीनुसार टाकावा. एक अर्धा चमचा पकडा त्याच्यामध्ये. कारण की मिरची आपण टाकणार नाहीये. सो आपण मसाल्यावरतीच जीव काढूया. मसाला टाकला. तर आता आपण टाकणार आहे कोथिंबीर टाकून झाल्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चवीनुसार. ते आपण असं केलं ना तेव्हा मला मीठ आठवलं. तर मीठ आपण एवढं मीठ टाकायचं असं अर्धा चमचा. बस झालं मीठ तेवढं. आणि आता टाकणार आहे आपण पाणी. तर आपण आता टाकणार आहे पाणी. थोडं मागून पाणी टाकलंय.
जास्त पातळ करू नका, तर बॅटर दिसलं पाहिजे आपल्याला असं. आपण मस्तपैकी असं गात 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 गात. घरात रवी नाहीये, नाही तर रवीनेच फिरवलं असतं. रवी आहे का? रवीला बाहेरून बोलवलं टाकून जरा फिरूया आपण रवीला. रवी नाही राहत तिथं. कुठे गेलाय रवी? तुला बरं माहिती. एवढं थोडस असं जरासं हे पाहिजे, थोडस घट्ट घट्ट. तर आपण आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. चमचाने मला आला वैताग, मी टाकला हात. तर आपण केलेलं आहे आता मिक्स आहे, ते तुम्हाला दाखवतो फ्राय करून. आता आपण ऑइल घेतलेलं आहे आणि हे ऑइल आपण तव्यावर टाकूया. जास्त पडलं वाटतं. तर हे असं तव्याला थोडंसं ऑइल पसरवायचं. जास्त पडलं यार ऑइल, ऑइल जास्त. पण आता तेल टाकून झालेलं आहे आणि आपल्याकडे आहे बॅटर. तर हे बॅटर घेऊया. असं घ्यायचं, करूया. पसरव. हे असं पसरवायचं. मागून तृप्ती बोलते बास आता, उंगल्या नको करू. तर हे बघा, हे असं करा. हे असं झालं पाहिजे. पनीर दिसतंय. तर याच्यामध्ये आपण करणारे प्रोटीनची आपली जी दिवसाची काय बोलतो, दिवसाला आपल्याला जेवढं प्रोटीन पाहिजे असतं तर तेवढं आपण प्रोटीन याच्यामधून घेऊ शकतो. अशी तरतूद आपण करूया. त्या हिशोबाने आपण पनीर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तू त्याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल रोहित. थोडस लो फ्लेम कर आणि झाकण ठेव. तर झाकण ठेवा. त्याच्यावरती ठेवणार आहे. काय दिलं? तर आपण याच्यावरती ठेवू शकतो. आपलं झाकण आहे. जळलं का काय? जळलं वाटतं. तुला म्हणून बोललेले लो फ्लेमला ठेव. जळलं का? हा जळलं. आता दुसऱ्या साईडून थोडं शेकून घे. हा सर. आता आपण शेकणार आहे दुसरी. अरे काय झालं? जसं की तुम्ही बघू शकता आपला प्लॅन फसतोय, पण तरी पण आपण हार नाही मानेंगे. डोंट वेस्ट फूड, वेस्ट नाही करायचं. काय पाणी ओतलं इथं? मी हे काम करू हा? काय ते पोळा बनवायचं काम करू का? माझ्या पोरीला सांभाळू. नो बाबाई नाही. अशा प्रकारे आपला पोळा रेडी झालेला आहे. तुम्ही ट्राय करा एकदा घरी. आणि याच्यामधून प्रोटीन तर तुम्हाला भेटणारच आहे. जर तुम्ही जिमला जात असाल तर तुमच्यासाठी चांगलंच आहे. आणि कधी काय घरी कोण नसेल तर ही सोपी रेसिपी तुम्ही करू शकता आणि खावा. जरा मजेदार आहे. प्ले करा. मी जाऊ द्या आता तोंडात टाकणार तुम्ही, पण मी नाही टाकत. तर चला भेटू आपण.